संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातले उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी असा कोट्यावधींचा ऐवज लंपास केल्याची घटना नुकतीच घडली। गुरुवारी म्हणजे 15 मेला रात्री 1:53 दरोडेखोर संतोष लड्डा यांच्या घरात शिरले आणि पहाटे 4 वाजेपर्यंत चोरट्यांनी घर साफ केल्याची घटना घडली। घरात संजय झळके नावाचे त्यांचे ड्रायव्हर होते। बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी ड्रायव्हरचे हातपाय बांधले आणि झळके यांचा फोनही चोरट्यांनी काही अंतरावर फेकून दिला। हातपाय बांधलेले झळक्यांनी आपली सुटका केली आणि शेजाऱ्यांपर्यंत पोहोचले। या घटनेची माहिती त्यांनीच पोलिसांना दिली। या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि त्यानंतर आज पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अमोल बाबूराव खोतकर याचं एन्काउंटर झालंय। हा अमोल खोतकर 2 दिवसांपूर्वी शहरात आला होता। त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या पोलिसांनी त्याला दौलताबाद परिसरातल्या समृद्धीवर पकडण्याचा प्रयत्न केला। गुन्हे शाखेच्या पथकावर कार चढवून तो होल देऊन पसार होण्यात यशस्वीही झाला होता। खरं तर संतोष लड्डा यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो। त्याच्या दीक्षांत सोहळ्यासाठी लड्डा आणि त्यांची पत्नी 7 मेला अमेरिकेला गेले होते। त्यावेळी त्यांच्या घरातून कोट्यावधीचा ऐवज लंपास झाला। चोरट्यांनी देवही सोडले नाहीत। संतोष यांच्या देवघरातले चांदीचे देव बालाजी मूर्ती सुद्धा चोरट्यांनी पळवली। संतोष लड्डा यांच्या घरातले 8 किलो सोन्यांपैकी 2.5 किलो सोनं घरातच आढळून आलं, तर 8 किलो चांदीही घरात मिळाली। त्यानंतर या दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी अमोल खोतकर असल्याचं समोर आलं। पोलीस त्याच्या शोधात होते। रविवारी 5 दरोडेखोरांना पकडल्यानंतर फक्त अमोल सापडणं बाकी होतं। त्याच रात्री तो कारने समृद्धी मार्गे शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक संदीप सोळुंके पथकासह रवाना झाले। दौलताबाद जवळच्या टोलनाक्याजवळ त्यांनी त्यासाठी सापळा देखील रचला। त्यावेळी पोलिसांच्या अंगावर कार घालून हा अमोल खोतकर पसार झाला। यात त्याने टोलनाक्याचे बॅरिकेड्स तोडून सुसाट वेगात पळ काढला। त्यानंतरही त्याने सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली। त्यानंतर आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला सोमवारी येणार असल्याचं समजताच रात्री पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्याचा एन्काउंटर केला गेला। सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास अमोल खोतकरने पोलिसांवर गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आला। या ठिकाणी अमोलचे वडील बाबूराव खोतकर आणि बहीण रोहिणी खोतकर उपस्थित होते। लोकमतशी बोलताना रोहिणी खोतकर म्हणाल्या की आज पहाटे 5च्या सुमारास 15-20 पोलीस आमच्या घरी आले। त्यांनी घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त केलं। भाऊ अमोल किरकोळ जखमी असून घाटीत दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं, पण आम्ही सर्व वार्ड तपासले तेव्हा लक्षात आलं की तो मृत अवस्थेत शवविच्छेदन गृहात आहे। पायाच्या खाली गोळी मारायची असती, त्याला पायावर गोळी मारायची असती, पता थांबू शकला असता तो। हातावर छातीवर गोळ्या मारायची गरज नव्हती। हातावर छातीवर तोच गोळी मारतो ज्याला समोरच्याला ठार करायचं असतं। सुपारी घेऊन माझ्या भावाला ठार करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही मी इथून हलणार नाही, अन्न पाणी घेणार नाही। मला न्याय द्या नाही तर मी मरून जाते। माझा आरोप पोलिसावर आहे, बाकी मला माहित नाही कोण आहे। माझा आरोप पोलिसावर आहे। त्यांनी सांगावं की त्यांना सुपारी कोणी दिली होती, कारण मला नाही माहिती। पोलिसांनी सांगावं त्यांना सुपारी कोणी दिली होती। मला सांगायची गरज नाही, त्यांना शासन शिक्षा देऊन टाकल। मला त्यांना शिक्षा झाली मी समाधानाने मरू शकते, तशी मी मरणार, अशी मी मरणार। मी जगणार नाही, पण त्याला न्याय देऊन मरणार। मला न्याय हवाय, मला मदत करा, मला न्याय हवाय। आपल्या मुलाला यात गोवलं गेलंय असं अमोल खोतकरच्या वडिलांचं म्हणणं आहे। माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं। याला धरूनच नाही, बांधूनच नाही, न्यायचं असतं। कोर्ट सिद्ध करीन। तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन। यायचं काय मार यायना पैसे घेतले साहेब, कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये माझा दावा आहे। ते काय आता फक्त पोरगं काय म्हणायचं, आमचा मुलगा काय म्हणायचा, मी जर नाही आलो तर माझी सुपारी दिली असं समजून चला। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।